मित्रांनो, आज तुमच्यासाठी आणलेलं आहे भरलेल्या कारल्याची रेसिपी. आणि मित्रांनो, सर्वजण सांगतात का कारली खूप कडू असतात, आम्हाला खायला खूप कंटाळा येतो. पण आजची रेसिपी पूर्ण बघा. कारली तुम्हाला थोडीही कडू लागणार नाही आणि एकदम भरलेली कारली आहेत. याच्यामध्ये सारण आपण खूप सारं भरलेलं आहे, म्हणून खाण्यासाठी खूप मजा येईल. व्हिडिओला लास्टपर्यंत बघा. व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि मला 100% माहिती आहे की ही रेसिपी तुम्ही नक्की जाऊन बनवणार. तर मित्रांनो, इकडे मी मीडियम साईज कारली घेतलेली आहेत आणि ती आपल्याला अशी कापून घ्यायची आहेत. मध्ये बघा बिया असतात, काही ठिकाणी लाल बिया असतात तर काही ठिकाणी अशा काळसर बिया असतात. पण लाल बिया असल्या ना की ते थोडं चिकट असते आतमधून, कारण कारली जास्त पिकलेली असली की त्याच्यामध्ये लाल बिया असतात. आणि अशी एक मध्ये कट मारायची आहे जर कारली मोठी असेल तर. आणि हे बघा, पूर्णपणे नाही कापायचं आहे, मी अर्धीच कट मारतो आहे फक्त त्या बिया काढण्यासाठी, ज्याच्यामध्ये आपल्याला आपण सारण बनवणार आहोत, जे आपण याच्यामध्ये भरणार आहोत त्याच्यासाठी. हे बघा, याच्यामध्ये अशा लालसर बिया आहेत ना, त्या आपल्याला काढायच्या आहेत. तर आपण हे बटाटी सोलण्यासाठी जे आपण वापरतो ना, त्याच्याने आपल्याला काढायचं आहे, कारण हे खूप चिकट असतात, त्या हाताला पूर्ण चिकट हे होऊन जाते. त्याच्यामुळे मी याच्याने सगळं साफ करतो आहे. तुम्ही चमच्याने सुद्धा साफ करू शकतात. चमच्याचे जे मागे असते ना लहान दांडी, त्याच्याने सुद्धा आपण साफ करू शकतात. तर थोडंसं अजून लालसरपणा आहे तो आपण काढूया. आणि असंच आपल्याला सर्व कारली कटिंग करून छानपैकी साफ करून घ्यायची आहे. बघा, मी सगळं इकडे साफ करून झालेलं आहे आपलं. आता आपण पाणी बॉईल करत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची हळद घेतलेली आहे. मीठ आणि हळद कारल्याचा जो कडूपणा असतो तो पूर्णपणे घालवून टाकतो, त्याच्यामुळे मी हळद घेतलेली आहे. मित्रांनो, कारली सगळ्यांना खूप आवडते, पण काही लोक फक्त कडू असते म्हणून खात नाही, त्याच्यासाठी हा उपाय आहे. आता आपण कारली कटिंग करून साफ करून घेतलेली आहे, चांगली पाण्यामध्ये 2 वेळा धुवून पण घेतली. आणि आता आपण ती बॉईल करत ठेवूया. आपल्याला 6 ते 7 मिनटासाठी छानपैकी बॉईल करून घ्यायचं आहे. तेवढ्यात आपण आता सारण बनवूया, तोपर्यंत छान बॉईल होईल. याला चांगला एक उकळ आला की आपण बंद करून टाकूया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकतात आपण छान उकळ दिलेला आहे 5 ते 6 मिनटानंतर. कारली आता चांगली शिजेल, कारण कारली डायरेक्ट फ्राय करत नाही, कारण त्याच्यामुळे काय होते, त्याचं जे वरचं साल असते ते खूप कडक असते, ते लवकर शिजत नाही. तर त्याच्यामुळे मित्रांनो, छानपैकी आपण उकळ दिलेला आहे. आणि तर आपण जो कारल्यामध्ये सारण बनणार आहोत, तो सारण आता आपण इकडे बनवतो आहे. आणि त्याला ना बनवण्यासाठी आपल्याला इकडे शेंगदाणे आहेत, जे आपण उपवासाला वगैरे खातो ते शेंगदाणे घ्यायचे आहेत. इकडे कढीपत्ता घेतलेला आहे, मी एक डाली कढीपत्ता टाकतो आहे. तेल थोडंसं कमी गरम झालेलं आहे, बट तेल गरम होईल आता थोड्या वेळाने. आपण त्याला छान असं परतत राहूया. परतल्याने काय होईल, तेल गरम झालं की आपल्याला कळेल. तर मित्रांनो, इकडे तेल गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे घालणार आहोत. तेल छान गरम झालेलं आहे, आता आपण शेंगदाणे टाकूया. मी इकडे 100 ग्राम शेंगदाणे घेतलेले आहेत मित्रांनो. आता त्याला चांगलं परतूया, म्हणजे तेलावर छानपैकी शेंगदाणे एकदम भाजून राहतील. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत खोबऱ्याचं, आपण जे किस केलेलं आहे ते टाकणार आहोत. तिकडे मी एक वाटी खोबऱ्याचं चांगलं किस करून टाकतो आहे. त्याच्यानंतर आपण तीळ घेतलेलं आहे, इकडे तीळसुद्धा याच्यात टाकायचं आहे. सफेद तीळ जे आपण तिळगुळसाठी वापरतो ते. थोडंसं जिरं घेतलेलं आहे आणि थोडासा लसूण सोलून आपण याच्यामध्ये घालणार आहोत. आता याला चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे मित्रांनो, चांगलं तेलावर गरम करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला याला चांगलं मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. याची छानपैकी पेस्ट बनवण्याचं सारण आपल्याला रेडी करायचं आहे. छान भाजून झालेला आहे सगळा मसाला आपला. आता आपण याला एका डिशमध्ये काढून घेऊया आणि थोडं थंड होत ठेवूया. नंतर आपल्याला मिक्सरमध्ये याला चांगलं ग्राइंड करून घ्यायचं आहे. इकडे छानपैकी मसाला थंड झालेला आहे. आता आपण याला मिक्सरच्या भांड्यात टाकून चांगलं ग्राइंड करून घेऊया. याची पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला, जी आपण कारल्यांमध्ये भरणार आहोत ती. याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ, हळद आणि मसाला मिक्स करायचा आहे चवीसाठी, कारण जेव्हा आपण ग्राइंड करू तेव्हा तो छानपैकी मिक्स होऊन जाईल सगळ्या याच्यामध्ये मसाल्यामध्ये.
आणि आपलं इकडे जे आपण ग्राइंड केलं आहे पेस्ट आपली रेडी झालेली आहे. आपला जो सारण आहे तो पूर्ण रेडी झालेला आहे मित्रांनो. आता आपण इकडे कारली घेऊन छानपैकी त्याच्यामध्ये आपण भरूया. तर ही कारली बघा छानपैकी बॉईल झालेली आहेत, 80% शिजलेली आहेत. तर आपण आता याच्यामध्ये पूर्णपैकी चांगलं सारण भरून घेऊया. हे बघा, हे तुम्हाला असं छानपैकी असं पकडून जास्त खेचू नका, नाही तर ते तुटू शकते, कारण ते ऑलरेडी थोडं शिजलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण असं सारण भरून घेऊया. छानपैकी चांगलं भरा, तिन्ही साईडने असं छानपैकी तुम्ही भरून घ्या, म्हणजे कसं आहे खाताना खूप मजा येईल. आणि सर्वच असे कारले आपण जेवढी कटिंग करून घेतलेली आहेत ती सगळी अशीच आपल्याला भरायची आहेत एक एक करून. तर सगळी कारले आपली भरून झालेली आहेत मित्रांनो. आता आपण याला चांगलं तेलावर फ्राय करायला ठेवूया. आता आपली जी रेसिपी आहे ती आपण आता इकडे रेडी करूया. सगळ्यात पहिला मी इकडे तेल घेतो आहे. तेल तुम्ही अंदाजानुसार घ्या. मी इकडे 3 ते 4 चमचे तेल होईल एवढं घेतो आहे इकडे. तेल पण छान गरम झालेलं आहे मित्रांनो. आता आपण एक एक करून याच्यामध्ये कारले आपण तेलामध्ये घालूया. तर हे बघा, आपलं सगळं छान आपण रेडी केलेलं आहे आणि 7 ते 8 मिनटासाठी मी चांगलं भरून ठेवलं होतं. आता आपण मस्तपैकी तेलावर सर्व टाकून याला कमीत कमी आपल्याला 7 ते 8 मिनटं चांगलं शिजण्यासाठी ठेवायचं आहे. कारण ऑलरेडी आपण जे वरचं साल आहे ते आपलं शिजलेलं आहे कारलीचं, त्याच्यामुळे आपल्याला 7-8 मिनटं खूप झाली. एखाद मिनटानंतर चांगलं चमच्याने आहे ना दोन्ही साईडला पलटून घ्या, म्हणजे दोन्ही साईडने छानपैकी तेलावरती शिजून जाईल. तर आता आपण पलटी करूया. एक साईडने चांगलं शिजलेलं आहे, तर आपण दुसऱ्या साईडने पलटी करूया. असे तुम्हाला एक एक करत हळूहळू करा, कारण ते जास्त शिजल्यामुळे कदाचित तुटूही शकते, म्हणून आपल्याला असं हळूहळू एकदम तर मित्रांनो, कारले आपली अर्ध्याहून जास्त शिजत आलेली आहेत. आपलं पूर्ण फ्राय झालेलं आहे. तर आता आपण याच्यावर जो सारण बनवला होता, जो उरला होता आपल्याकडे, तो आपण आता याच्यावर असं घालणार आहोत. त्याच्यामुळे काय होईल, छान टेस्ट होईल आणि तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत त्याला छान ग्रेव्ही म्हणून पण खाऊ शकतात. तर मित्रांनो, रेसिपी आपल्याकडे रेडी झालेली आहे. व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. मला माहिती आहे तुम्हाला 100% रेसिपी आवडली असेल. पटापट जा, थोडी कारली कडू लागणार नाही आणि खायलासुद्धा खूप मजा येईल. तर आपण सुद्धा आता इकडे डिशमध्ये काढून घेऊया आणि मस्तपैकी खायला सुरुवात करूया.